खालिद का शिवाजी या आगामी मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिक दृष्ट्या खोटी, तथ्यहीन व विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे। या विकृत प्रचारामुळे समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत। ज्याप्रमाणे उदयपूर फाइल्स, कन्हैयालाल टेलर मर्डर या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यावर अंतरिम बंदी करण्यात आली, त्याचप्रमाणे खालिद का शिवाजी या चित्रपटावर देखील बंदी घालण्यात यावी अशी मागणी निलेश तौलारे यांनी हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आयोजित आंदोलनात राज्य व केंद्र सरकारकडे केली आहे। नमस्कार, जय शिवराय। आज महाराष्ट्रामध्ये शुक्रवारी खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे। खालिद का शिवाजी या चित्रपटामधूनच विकृती समोर येते, ती म्हणजे शिवाजी महाराजांचं एकेरी नावाचा उल्लेख करणं। ज्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा सन्मानाने त्यांचं नाव घेतलं जातं छत्रपती शिवराय, तर यामध्ये एकेरी शब्द आणि एकेरी भाषेमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे। यासोबतच येणाऱ्या पिढीसमोर खोटा इतिहास प्रदर्शित करण्याचं कटकारस्थान या माध्यमातून केलं जात आहे। यातील 3 उद्गार मी तुमच्या समोर मांडू इच्छितो। ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम सैनिक होते। छत्रपती शिवरायांनी कधीही जातीनिहाय जनगणना केली नाही, सैनिकांची गणना केली नाही। हा आकडा आला कुठून? त्याच्यानंतर दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती त्यांच्यासाठी मस्जिद बांधल्याचं त्याच्यामध्ये स्टेटमेंट करण्यात आलं आहे। इतिहासाची साक्ष तपासल्यानंतर, कुलाबा येथील गॅजेट तपासल्यानंतर असा कुठलाही उल्लेख याच्यामध्ये आढळत नाही। आणि तिसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे बॉडीगार्ड हे 11 बॉडीगार्ड मुस्लिम होते। कशा आधारे आपण हे स्टेटमेंट करत आहोत चित्रपटाच्या माध्यमातून, आणि याचा अभ्यासकांनी याचा निषेध केलेला आहे। आमची महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये उद्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी या सिनेमावरती बंदी घालण्यात यावी। आम्ही इथे अमरावतीमधील विविध हिंदुत्ववादी संघटना राजकमल चौक येथे या आंदोलनाद्वारे मागणी करत आहोत। स्थानिक राजकमल चौक येथे दुपारी 4 ते 5:30 वाजताच्या दरम्यान आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम सैनिक होते। महाराजांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते आणि रायगडावर महाराजांनी मशीद बांधली होती असे आक्षेपार्ह व विकृत दावे करण्यात आले आहेत। हे सर्व दावे भ्रामक, अप्रामाणिक व कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याविना प्रसारित करण्यात आले आहेत। या प्रसंगी रत्नाकर चरडे, निषाद सिंह जोध, अभिषेक दीक्षित, ॲडव्होकेट राजेंद्र पांडे यांनी आपले मत व्यक्त केले। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19/2 आणि भारतीय दंड संहिता कलम 995 अ नुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे विकृत चित्रण जनतेच्या धार्मिक भावना दुखावणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे ठरू शकते। पूर्वीही पद्मावत, जोधा अकबर या चित्रपटाच्या वेळेस अशाच प्रकारच्या विकृत इतिहासामुळे जनक्षोभ निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत। या पार्श्वभूमीवर खालिद का शिवाजी या चित्रपटावर जोपर्यंत त्यातील ऐतिहासिक माहितीचे अधिकृत सत्यापन होत नाही तोपर्यंत बंदी घालण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे। यावेळी सतीश शेंद्रे, कला साधना बहुउद्देशीय मंच, विनय मोटवाणी, भारत रक्षा मंच, राजेश मिश्रा, भारत रक्षा मंच, रत्नाकर चरडे, प्रहरी, तुषार वानखडे, भाजप, निषाद सिंह जोध, अभिषेक दीक्षित, राजेंद्र पांडे, रोशनी वाकडे, वंदना इंगोले, सतनाम कौर हुड्डा, प्रदीप ठोसर, पुंजाराम नेमाडे, लक्ष्मण राठोड, गीता बोजे आदी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती। अधिक माहितीकरिता संपर्क साधा 9075575317 9325303223।